रिव्हिजन चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. पेशव्यांचे मुख्य आधारस्तंभ म्हणजे मल्हारराव होळकर. या होळकरांचा मृत्यू कसा झाला त्याच्याबद्दल आपल्याशी बोलतायत विदिशाताई. विदिशाताई, नमस्कार. नमस्कार. त्याचं असं आहे की पेशव्यांनी, थोरल्या बाजीराव पेशव्यांनी सर्व मोहिमांमध्ये मल्हाररावांना सोबत घेतलं होतं आणि त्यांच्या बाजीराव पेशव्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतरही मल्हाररावांनी खूप विस्तार केला उत्तरेकडे. म्हणजे विशेष करून पानिपतचं जे अपयश होतं ते धुवून काढण्यासाठी आणि पेशव्यांचं कर्ज हलकं करण्यासाठी सातत्याने 5 वर्ष ते वेगवेगळ्या युद्ध मोहिमांवर होते. म्हणजे अनेक राजपूत राज्यांना त्यांनी शरण आणलं, अनेक ठिकाणी उत्तरेत वसुली केली वगैरे वगैरे. आणि तर हे अतिश्रम झाले. आणि हे सगळं चालू असताना त्यांना काही जखमा पण झाल्या, म्हणजे मस्तकावर आघात झाले आणि त्यामुळे त्यांना कर्णशूळाचा आजार जडला. आणि तरीही त्यांच्या युद्ध मोहिमा चालू होत्या. आणि असं असताना त्यांच्या ज्या पत्नी होत्या गौतमाबाई, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि गौतमाबाई हा आधारस्तंभ अहिल्यादेवींचा, त्यामुळे त्यांचा तो आधार हरपला. आणि काही कालावधीतच एका युद्ध मोहिमेवर असताना आलमपूर येथे मल्हारराव होळकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि हा खूप मोठा आघात होता अहिल्यादेवींच्या दृष्टीने. आणि त्यांनी मल्हारराव हे मोठे लढवय्ये, साहजिक सगळं शिक्षण त्यांनी दिलेलं बरोबर. आणि म्हणजे सासरेच नाही तर एक राज्य गुरु म्हणू आपण, बरोबर. आणि युद्ध निपुण, म्हणजे त्यांचा दरारा होता. तर त्यांच्या प्रित्यर्थ त्यांनी आलमपूर येथे स्मारक बांधलं आणि त्याच्या व्यवस्थेसाठी काही गावं इनाम दिली तिथली. आणि इथं त्यांचं प्रसंगावधान दिसून येतं, बरोबर, की आता राज्याला कोणतरी वारस पाहिजे मल्हाररावांनंतर. तर त्यांनी आपला पुत्र मालेराव याच्याकरता पेशव्यांकडनं सुभेदारीची वस्त्र मागवली. पण असं आहे की ही जी सुभेदारीची वस्त्र दिली गेली ही अहिल्याबाईंचं जे कर्तृत्व होतं त्याच्याकडे बघून दिली गेली. निश्चितच, बरोबर ना. मग हे सगळं घडून येण्यामागे अहिल्याबाईंचाही हात होताच, बरोबर, आणि तो साहजिक होता. हो, तर बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. कारण पेशव्यांना कल्पना होती की अहिल्यादेवींचे पुत्र मालेराव हे स्वभावाने कसे आहेत, त्यामुळे वस्त्र दिली ती केवळ अहिल्यादेवींच्या जबाबदारीवर म्हणून, बरोबर. आणि नुसती ती वार्ता आली की आता सुभेदारी मिळणार म्हटल्यावर मालेरावांचं वर्तन आणिच बिघडलं. म्हणजे आधीच ते मद्यपान, नशा वगैरे करत असत आणि त्यांचं काही राज्यव्यवस्थेकडे काही लक्ष नव्हतं. आणि आता तर त्यांना मोकाट रान मिळालं तर त्यांनी लगेच सरकारी तिजोरीवर खर्च टाकले, भरपूर प्रमाणाबाहेर. इतके खर्च टाकले की आता त्यांना चांदीचं सिंहासन, पुरुषभर उंचीच्या समया, जाजम, गालीच्या काय नव्हे तसे खर्च टाकले. आणि त्याचा ताळ हिशोब काही लागेना. तेव्हा ते जे सचिव होते अर्थव्यवस्था बघणारे, गंगोबा तात्या, बरोबर, त्यांनी निवृत्तीची भाषा काढली. ते अहिल्यादेवींना भेटले आणि म्हणाले इथून पुढे आता मला या कामातून मुक्त करावं, कारण मालेरावांची वागणूक तुम्ही बघतच आहात की सुभेदारी मिळणार म्हटल्यावर मालेराव म्हणायचं नाही, मला सुभेदार म्हणा, हा त्यांनी आग्रह धरला. आणि नुसते सरकारी तिजोरीवरच नाही तर खाजगीतले त्यांनी 5-1 लक्ष उडवले, तेही 4-6 महिन्यांच्या अवधी. 4-6 महिन्याच्या त्या काळामध्ये, त्या काळात प्रचंड खरोखर. म्हणजे त्या काळी मग नुसते हत्तीवरनं अंबारीतनं फिरणं काय, घोड्यांच्या रपेटी करणं काय, रेड्यांच्या झुंजी लावणं काय, नशा, रंगढंग सगळ्या ह्याच्यात स्थानिक लोक शौकीन म्हणतात. आणि हिशोबाकडे काही लक्ष नाही, वसुलीकडे लक्ष नाही की राजकारणात लक्ष नाही. तर तेव्हा अहिल्यादेवींनी गंगोबा तात्यांना ग्वाही दिली की मालेरावांना सुधारण्याचे आम्ही हर तऱ्हेने प्रयत्न करत आहोत, तर तुम्ही कृपया ही जबाबदारी सोडू नका. म्हणून पगडी पुन्हा त्यांच्या हातात दिली सचिव पदाची. आणि त्यांनी मालेरावांना वेळोवेळी उपदेश केला की मोठ्यांचा मान राखला पाहिजे, अवहेलना करू नये, अपमान करू नये, आपल्या राज्यकारभाराकडे लक्ष द्यावं.
वसुली व्यवस्थित होते की नाही बघावं आणि वायफळ खर्च करू नये. तर हे सगळे त्यांचे उपदेश म्हणजे मालेरावांना जाच वाटू लागला. बर. तर त्यांनी असं सुचवलं की आपण सरळ महेश्वरला निघून जावं आणि इथे लक्ष देऊ नये. मग त्यांच्या समाधानाकरता अहिल्यादेवी महेश्वरला गेल्या, पण तिथूनही त्यांचं ह्यांच्या कारभाराकडे अगदी बारीक लक्ष होतं. म्हणजे केवळ 4-6 महिन्यात त्यांनी तिजोरी खाली केली. एवढंच नाही तर मनुष्यवधापर्यंत त्यांची मजल गेली. मद्यपान नशा वगैरे करत असताना त्यांची एक आवडती दासी होती, तिच्या नवऱ्याचा त्यांनी खून केला. आणि हा मनुष्यवध जो झाला त्याचे पुरावे अहिल्यादेवींच्या हाती लागले. म्हणजे जबान्या वगैरे घेतल्या नोकर चाकरांच्या. आणि आता मालेरावांवर काहीतरी कारवाई केली पाहिजे अशा निर्णयापर्यंत येतात तोच दुर्दैव असं घडलं की जो मनुष्य मेला, दासीचा नवरा, त्याने जाता जाता मालेरावांना शाप दिला की भूत होऊन तुझ्या मानगुटीवर बसेन आणि तुला अन्न पाणी जाऊ देणार नाही, तुझा रात्री गळा दाबीन. तर ह्या सगळ्या ह्याचा परिणाम होऊन त्यांना वेड लागलं मालेरावांना. आणि ते जे वेड होतं त्यांना जागोजागी मृत शरीर दिसायचं, मेलेल्या व्यक्तीचं शिर दिसायचं, अन्नात जेवण जायचं आणि अगदी 3-1 महिन्यात त्यांचा अस्थिपंजर झाला. मानसिक दृष्ट्या पूर्ण खचले गेले. बरोबर आहे. आणि अहिल्यादेवींनी खूप सेवा केली तरीही एक 4-8 महिन्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणजे सुभेदारीची वस्त्र घेऊन काय आणि स्वीकारून 8 महिने पण नाही झाले तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. तर हे लागोपाठ घडलं अहिल्यादेवींच्या आयुष्यात. आधी पती खंडेरावांचा मृत्यू, सासूबाईंचा मृत्यू, मग मल्हारराव जे सासरे होते त्यांचा मृत्यू आणि आता पुत्राचा मृत्यू. तर एवढे सगळे दुःखाचे आघात पचवूनही त्यांच्या लक्षात आलं की आपण प्रजेसाठी हे सतीचं व्रत वाण घेतलेलं आहे, तर प्रजेसाठी आपल्याला पुन्हा उभं राहायला पाहिजे. आणि हे निश्चित कौतुकास्पद आहे. प्राण जाय पर वचन न जाय हे खरोखर सिद्ध करून दाखवलं अहिल्याबाईंनी. एवढे सगळे आघात होऊन सुद्धा केवळ राज्यासाठी, प्रजेसाठी त्या पुन्हा उभ्या राहिल्या. सलाम आहे अहिल्याबाईंना. धन्यवाद.